गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये जो आपण आर्टिकल घेतलेला होता मिसिंग टर्मचा, दिलेल्या सिरीज मध्ये दिलेल्या व्हॅल्यूज मध्ये जर एखादी व्हॅल्यूज मिसिंग असेल, सो हाऊ टू फाइंड, त्याच्या दोन पद्धती आपण डिस्कस केल्या होत्या. त्या दोन्ही पद्धतीनं आज आपण लेक्चर नंबर 19 मध्ये एग्जाम्पल सॉल्व करणार आहे. Example 11 on page number 23. Given that log 100 to the base 10 which is equal to 2, log 101 to the base 10 which is equal to 2.0043, log 103 to the base 10 which is equal to 2.0128, log 104 to the base 10 which is equal to 2.0170, and find log 102 to the base 10. म्हणजे log 102 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, ती आपल्याला काढायची आहे. याच्या दोन्ही पद्धतीनं आपण हे एग्जाम्पल करणार आहोत. मात्र याच्या नंतरच्या एग्जाम्पल मध्ये आणि त्याच्या पुढील एग्जाम्पल मध्ये जी सोपी पद्धत असेल तीच आपण अडॉप्ट करणार आहे. सोल्युशन. फर्स्ट मेथड. हे जे काही गिवन डाटा आहे त्याला आपण कशा स्वरूपात लिहायचं जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम करायला सोपं जाईल. उदाहरणार्थ, द गिवन डाटा कॅन बी पुट ॲज अंडर एक्स. हे जे 100, 101, 102, 103, 104, these are the values of arguments, that is x, that is independent variable, whereas y is equal to log x to the base 10 which is equal to f of x. या पद्धतीनं आपल्याला ते आपलं फंक्शन जो दिलेला आहे, आपल्याला व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत ते f of x is equal to log x to the base 10 च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणून x जे व्हॅल्यू आहेत ते 100, 101, 102, 103, 104. y is equal to log x to the base 10 which is equal to f of x. When x is equal to 100, y is equal to 2. When x is equal to 101, y is equal to 2.0043. When x is equal to 102, y is not given, and that value we have to find out. When x is equal to 103, y is equal to 2.0128. When x is equal to 104, y is equal to 2.0170. हे लिहिल्याच्या नंतर आपल्याला टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज किती दिलेले आहेत? 4 दिलेले आहेत. ही व्हॅल्यू आपण दिलेली आहे असं कन्सिडर नाही करायचं, कारण की ती तर काढायची आहे आपल्याला. सिन्स 4 व्हॅल्यूज आर गिवन, 4 व्हॅल्यूज दिलेले आहेत, त्याच्यामुळे अप टू थर्ड डिफरन्सेस आपल्याला अज्युम करणं गरजेचं आहे. Hence, we assume that a polynomial of degree 3 can be fitted, which will have fourth differences are 0. आणि म्हणून del raised to 4 f of x which is equal to 0 for all x. आता ही जे व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहोत, ही सगळ्यात पहिल्या नंबरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पुटिंग x is equal to 100, comma we have, hence del raised to 4 f of 100 which is equal to 0, but we know that del is nothing but e minus 1, so this implies e minus 1 raised to 4 f of 100 which is equal to 0. आणि बायनॉमियलच्या थेरमच्या मदतीनं आपण याला सुद्धा एक्सपांड करू शकतो. मग करा ना, काय येईल याचं एक्सपान्शन? e to the power 4 minus 4c1 e to the power 3 plus 4c2 e to the power 2 minus 4c3 e plus 4c1 bracket complete, ब्रॅकेटच्या बाहेर f of 100 which is equal to 0. आता या f of 100 न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि हे 4c1, 4c2, 4c3 यांच्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, त्या व्हॅल्यूज इथे ठेवायच्या. सो दिस इम्प्लाइज e to the power 4 f of 100 minus 4c1 म्हणजे
4 upon 1 factorial म्हणजे 4 e to the power 3 f of 100 plus 4c2 means 4 3 divided by 2 factorial, that means 6 e to the power 2 f of 100. 4c3 4 3 2 upon 3 factorial, that means 4 minus 4 e f of 100 and plus 4c4 means 4 3 2 1 1 2 3 4, so 1 plus f of 100 which is equal to 0. This implies when we operate this shift operator on this function, it gives f of 104 minus 4 f of 103 plus 6 f of 102 minus 4 f of 101 plus f of 100 which is equal to 0. परंतु f of 104 ची व्हॅल्यू 2.0170 minus 4 1 upon f of 103 ची व्हॅल्यू 2.0128 minus 4 in bracket 2.0128 plus 6 log 102 f of 102 log 102 ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे minus 4 f of 101 ची व्हॅल्यू 2.0043 आणि प्लस f of 100 ची व्हॅल्यू 2 which is equal to 0. So this implies 4.0170. आपण हे कोणाकोणाची ॲडिशन केली, या पहिल्या टर्मची आणि या शेवटच्या टर्मची. -4 कॉमन काढला आपण या दोन व्हॅल्यू मध्ये आणि लिहिलं 2.0128 प्लस 2.0043 and which is equal to this term goes to the next side -6 log 102 to the base 10. Hence log 102 to the base 10 which is equal to minus in bracket 4.0170 minus 4 या दोघांची ॲडिशन केली 4.0171 divided by 6 which is equal to minus in bracket 4.0170 minus याचं मल्टिप्लिकेशन केलं 16.0684 divided by 6 which is equal to याचं सबट्रॅक्शन केलं, याचं सबट्रॅक्शन येते -12.0514 आणि मायनस मायनस प्लस होऊन 12.0514 होल डिवायडेड बाय 6 आणि याचं भाग दिल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे विच इज इक्वल टू 2.0086 अप्रॉक्सिमेट. ही झाली पहिली मेथड. आता ही मेथड सोपी वाटते का? आता दुसरी मेथडनं हाच प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. ती मेथड सोपी वाटते हे तुम्हालाच डिसाइड करायचं आहे. दुसऱ्या मेथडनं सेम प्रॉब्लेम आपण आता सोडवणार आहे. लेट द मिसिंग व्हॅल्यू बी y2 कशामुळे घेतलं तर y0 y1 y2 म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे म्हणून y2 घेतलं. तसं जरुरी नाही आहे की y2च घ्या. यू शुड टेक u y2 and other also notation you should use. So then the difference table is x म्हणजे आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज y is equal to log x to the base 10 या टाइप मध्ये आपल्याला दिलेले व्हॅल्यूज आहेत, एंट्रीज आहेत करस्पॉन्डिंग टू द व्हॅल्यूज ऑफ x, del y, del square y, del cube y, del raised to 4y. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहे आर्ग्युमेंटच्या थोडं डिस्टन्स ना एक एक वेळ सोडायला पाहिजे. थोडं कमी अंतर सोडलं तर काय होते हे तुम्हाला कळावं म्हणून बघा. 100, 101, 102, 103, 104. So these are the values of arguments. Y is equal to log x to the base 10. When x is equal to 100, y is equal to 2 व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. When x is equal to 101, y is equal to 2.0043. When x is equal to 102, y is equal to आपल्याला काढायची आहे इथली व्हॅल्यू y2. हा जर विचार केला आपण जसं आर्ग्युमेंट आपण x0, x1, x2, x3, x4 अशा पद्धतीने घेतो त्या पद्धतीने जर एंट्रीचा विचार केला
y0, y1, y2, y3, y4 असं घेता येईल, म्हणून आपण मिसिंग व्हॅल्यूला y2 घेतलेलं आहे. हे काही जरुरी नाही आहे की y2 घ्यायला पाहिजे. यू शुड टेक एनी ऑफ द नोटेशन हियर. तुम्ही यू घेऊ शकता, काहीही घेऊ शकता. आता पहिला डिफरन्स काढण्यासाठी इतके प्रॉब्लेम आपण केलेले आहेत. सेकंड एंट्री मायनस बिफोरची एंट्री गिव्स फर्स्ट डिफरन्स 0.0043. y2 minus this third entry minus second entry, y2 minus 2.0043. फोर्थ एंट्री मायनस थर्ड एंट्री म्हणजे 2.0128 मायनस y2. फिफ्थ एंट्री मायनस फोर्थ एंट्री, जे काही कॅल्क्युलेशन येईल ते 0.0042. या ज्या डिफरन्सच्या व्हॅल्यूज आहेत, या दोन व्हॅल्यूच्या मधात ही आली पाहिजे, या दोन व्हॅल्यूच्या मधात ही आली पाहिजे, या दोन व्हॅल्यूच्या मधात ही आली पाहिजे, या दोन व्हॅल्यूच्या मधात ही आली पाहिजे. याच्यामध्ये जर अंतर नाही राहिलं ना, तर ते एका लाईनमध्ये दिसण्याची संभावना आहेत. म्हणून आपण नेहमी सांगतो की मधात एक ओळ सोडायची. दुसरा डिफरन्स डेल स्क्वेअर वाय. आता जो पहिला डिफरन्सचे जे 4 व्हॅल्यू काढलेले आहेत ना, त्याच्यामधली दुसरी व्हॅल्यू मायनस पहिली व्हॅल्यू म्हणजे काय येईल, हे y2 मायनस 2.0086. याच्यामध्ये ही मायनस ही व्हॅल्यू, या दोघाची मायनस मायनस प्लस येऊन जाईल, या दोघाची ॲडिशन होईल आणि या -2 मायनस y2 मायनस y2 म्हणजे -2 टाइम्स y2, 4.0171 मायनस 2y2. त्याच्यानंतर चौथी व्हॅल्यू फर्स्ट डिफरन्सची मायनस तिसरी व्हॅल्यू, हे मायनस मायनस प्लस होईल, दिस मायनस दिस, सो इट गिव्स y2 मायनस 2.0086. ठीक आहे. आता सेकंड डिफरन्सच्या आपल्याला 3 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. त्या 3 पैकी दुसरा डिफरन्स मायनस पहिला डिफरन्स, दुसरी व्हॅल्यू मायनस त्याच्या बिफोरची व्हॅल्यू जर केली तर थर्ड डिफरन्स मिळते आपल्याला. म्हणजे धिस मायनस धिस म्हणजे हे झालं -3y2 आणि या दोघाची काय झाली, ॲडिशन झाली 6.0257. सेकंड डिफरन्सची थर्ड व्हॅल्यू मायनस सेकंड डिफरन्सची सेकंड व्हॅल्यू. म्हणजे आता हे बघा, हे मायनस हे म्हटलं तर प्लस होऊन जाईल, 2 + 1 म्हणजे 3y2 मायनस हे मायनस आहे, म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन जे काय आहे ते काय, ही व्हॅल्यू काय आली, y2 हे झालं. आता या दोन व्हॅल्यू मध्ये हा y2 मायनस मायनस प्लस होऊन जाईल, आहे दिस व्हॅल्यू मायनस दिस मीन्स 3y2 येऊन जाईल आणि मायनस हे -2.0086 आहे आणि -4.0171 आहे. त्यामुळे या दोघांची बेरीज काय होईल, 1 6 7 8 7 15, 1 राहिलं, 1 1 2 0 0 0 आणि हे झालं 6 4 4 + 2 6. आणि शेवटची व्हॅल्यू थर्ड डिफरन्सेसच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. थर्ड डिफरन्सची सेकंड व्हॅल्यू मायनस त्याचे बिफोरची व्हॅल्यू, म्हणजे हे होईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 3 दोन्ही 6 3 3 + 3 6y2 मायनस हेही मायनस हेही मायनस 6.0257 याची ॲडिशन झाली 12.0540. Since fourth differences must be 0 by assumption, we have 6y2 minus 12.0514 which is equal to 0. Hence 6y2 which is equal to 12.0514 and hence y2 is nothing but log of 102 to the base 10 which is equal to 12.0514 divided by 6. Hence log 102
डिवाइड टू द बेस 10 विच इज इक्वल टू 2.0086 अप्रॉक्सिमेट. तर मित्र हो, मला असं वाटते पहिली जी मेथड आहे त्यापेक्षा सेकंड मेथड सोपी जाते. त्यामुळे सेकंड मेथडनं मॅक्झिमम प्रॉब्लेम आपण करणार आहोत. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू. धन्यवाद.